बाई आता सर्व काम आवरले. मी काय करते, पटकन गावात जाते, साड्या पिकोफॉलला टाकते, साड्या घेऊन येते. काय ग हा काम धाम कोण करायचं घरातलं दळण बिळण आणि सन्नाटा खटा मला बघा हे काय असं हा काम झाले की आवरले, गावात चालले साड्या पिकोफॉल करायचेत. तेवढंच पाहून घ्या नुसतं तुला गावात जायचं करती. शेणकूर बिनकूर भरलं का ते गायांचं म्हशीचं पडलेलं. सर्व काम केलंय सकाळपासून. काय उगाच बडबड करू नका, बघत जावं आधी काय काम आहे काय नाही ती. वरचढ नको बोलू, सासू तू जरा भान ठेव. काय वरचढ बोलते, काय बोलले वरचढ व तुम्हाला? एवढं काय तोंडाला तोंड लागत तू काय हे सवत बिवत ठेवली काय तुम्हाला? काय बोलला? सवत ठेवली तुम्हाला? मी माझं काम आवरले, मी गावात चालली या. गावात चालली या मला विचारायचं काम नाही तुझं? कशाला विचारायचंय का तुम्हाला? सर्व गोष्टी विचारून करायचं का? माझा काही अधिकार नाही का? माझ्या मनात मी काय करू शकत नाही का? म्हणजे तुला कसलाच धाक नाही राहिलं माझ्या तोंडाकडे बघा तिकडं काय बघती. तुमचं तोंड आहे का तुमचं बघायसारखं? सकाळ उठल्या संध्याकाळी कटकट कटकट कटकट. काय कटकट केली काय का? काय कटकट केली मी? तुम्ही जास्त पुस्तक देऊ नका मला. पण त्याला सासू बिसू गेले उडत, मला नाही माहित. उडत म्हणजे कुठं उडत गेली? हवेली उडत गेली काय ते वाऱ्यावर? मला माहित नाही. काय मग तुमचं असतं काम केलं ना केलं तर तुम्ही सारखं बडबड करत असता माझ्यासोबत. काय बाबा बोलू? तुम्ही पण जास्त बोलू नका. नाही तर काय करशील? मारशील मला? काय करेल तुम्हाला? कशाला मारते या? एवढी धावणी ते अंगावर धावून तेवढी मला बुद्धी आहे. मारायची शिकवलंय माझ्या आई बापानं कोणाशी कसं वागायचं. लय हुशार तू ग महिना. असू दे, असू दे. करती भाजलेला उंगीवरची वाणी. जास्त बोलू नका सासूबाई. काय करशील? तुम्ही काय काम करता? तुम्ही काय काम करता? काय केलं सकाळपासून ते सांगा मला. ये ना माझं घर आहे, मी माझ्या घरची मी मालकीण आहे. मग तुमचं घर होतं तर लेकाचं लग्नच कशाला करायचं? एकटीनच राहायचं ना. मला काय माहित अशी पडंगा आहेत त्याच्या बाजी. तुमचं नखरं बघा ना कुठं चाललं. अजून तरुण पोरी करता क्या? तुला काय घेणं माझं? तुला काय करायचं? तुम्हाला तर माझं काय घेणं आहे? मला काय घेणं म्हणजे काय गावातल्या लोक आहेत का तो घेणं करायला का गा? गावातल्या लोकांचं कशाला काढताय? तुमच्या पुरतच तुम्ही बघा. माझा पोरगा येऊन दे नाही तुला निबार ठोकले ना. होय होय, तुमच्यासारखंच. पोरगा माझ्यासारखं म्हणजे मग आईचंच गुण पोराला लागणार ना, थोडीच बायकोचं गुण पोराला लागणार आहे. म्हणजे पोराच्या माग पोराच्या गुलछडा उडीते आहे ना. कुठं तुमच्या नादाला त्याच्याकडून पैसे घेते नोटा, त्याच्या नोटा गोड लागत तुला आहे ना. नखरा चक्रा. तुमचं काम करताना तुम्हाला बरं चांगलं वाटतं. आवाज खाली कर. तुम्ही पण आवाज खाली करा. मग काय करणार? मारणार आहे का तुम्ही? मारणार आहे? हा मारलं समजा मग मारून तर बघा. मग मी पण बघते म्हणजे काय दाखवते तुम्हाला. मी पण मला पण मारायचं. मला पण येतं मारायचं. सासू बिसू मला माहित. मेला आजच्या तोंडाचं कुठे गेला. ही घरात पण नव्हती घातली ना. अक्षय बाई ठेकेदार काय सांगू तुम्हाला. सुनाने मला असं मारलं तिला काय तुम्ही सांगा. कमून भोंगा लावलाय असं? कम वांगाला लाग मला कशी धावून आली वर खड्या वाढल्या मारलं तिने मला माझ्या सुनाने. तुमच्या सास सोन्याचं काय मत चालू आहे? अहो ती काय मी पण नव्हती घरात घातली नसतं त्या किड्याला भाजलं मी त्याला चांगलं झालं असतं बाई. एकटीने काम केलं असतं. अक्षा कुठे गेला? काय माहित कुठं उलटला तो गेला असेल दाराला तो अक्षय. पेरायला गेला काय? हा गेला असेल पेरायला तो. मग ऐकत नाही ती सुना ऐकत नाही. आणि सुनाला तुम्ही सांगा सासूचं काम सुनाला काय हे करते कर एवढंच बोलले बाय. लगे मारायला धावून आली मला ठेकेदार ती. पण तो हे तोंड राहत नाही. आता तुम्ही सांगा तुमच्या घर नाही का तुम्हाला सुना फिना कोणी होय? तुम्ही नाही सांगत का? तुम्हाला असं धावून येतात का मारायला? सांगा बरं. नाही आम्हाला आहेत पण आम्ही असं व्यवस्थित सांगतो आणि त्या अशा वाचतात नाही. चांगलं सांगायला गेलं लोकाला लोक अजून आग लावते. काय झालं मामा? सासूला बोला ती तू सांगा ती काय बोलली? तुम्ही तुमचं बघायचं ना, आमच्याकडे कशाला यायचं? आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. कुणी सांगितलं तुम्हाला आमच्या दारात? हे असं आहे तुमचं. भांडण मिटावतं तुम्ही ते जे आलंय मिटायला त्या संगच भांडता आणि आम्ही गेलो काय झाले चालू. तुम्ही नका सांगू, आम्हाला तेवढं कळतं. आमच्या घरचं खायचं दुसऱ्याला भांडण नाही काय घालायचं आमचं हे नाही. जावा तुम्ही. पण असे भांडू नका ना शेजारच्याला जरा. काय शेजार बसायचं शेजारच्या ना. आमच्याकडे कशाला डोकून बघायचं? तुमच्यासाठी आम्ही बोळे घालायचे का? तुमच्यासाठी आम्ही बोळे घालायचे. तुम्ही गप बसा ना जरा. काय करायचं तुम्ही जावा. बरं आला आमच्यात पिटवून. रामदेव शेजारच्या जरा मीठ वाढतं. जावा म्हणल्यावर तुम्हाला कळतं का नाही? त्या अक्षा कुठे गेला? तिकडे जाऊ झाला त्याचा अक्षय.
त्यांनी पैसे घेतलेत माझ्याकडून ते न्यायला आलो होतो किती घेतले 5,000. फक्त हा मग आज जाता येता दिल ना तो का तुमचे पैसे ठेवायला आणले का आम्हाला? काय दिलं तो म्हणला मग ऐकून घेऊन जा आम्हाला तिच्याकडे. विचारलं का सासू सुनाला तुम्ही कसं काय पैसे दिलं माझ्या नवऱ्याला कसं काय दिलं त्याने मागितलं ते म्हणलंय बघ बी आणलंय भैमुगाचं बी लागत म्हणलं पेरायला त्याला लागत. हा का हा बरं बरं बघतो आता तुम्ही जावा आम्ही विचारतो आम्हाला काय माहित नाही ती पैसे आणि तुम्ही तिकडे बघा काय तुम्ही भांडा पण ते आल्यावर सांगा ते आलते म्हणून पैसे. भांडायचं का आम्ही गप बसायचं बघतो तुम्ही सांगणार का आम्हाला भांडाय जावा की बाई जावा जा ना थोबाड काय पाठा माझं तिचं जा ना पहिलं पेटलं ना घरात. काय कुठे सोनं लागलंय तुमच्या थोबाडाला? तुम्हाला सोनं लागलं काय ग 5,000 रुपये तू घेतले ते ठेकेदार काय म्हणला म्हणूनच तू उडू राहिली हवे. मी घेतलं कुणी घेतलं? मी घेतलं का? तुमच्या कानाचा काय प्रॉब्लेम आहे का तुमच्या लेकानं घेतलं लेकाने घेतलं आणि पिको फळला पैसे कुठून आले मग तुला हा? तिथं बोलला मग कुठून आले? कुठून आले म्हणजे माझ्या ऐकून आणल्यात मी गेल्या वेळेस गेलते तेव्हा माहेरला आई बापाची तर खायला तर हे नाही हवे. काय नाही खायला काय आहे बापाच्यात काय खायला हा? त्याच्यात काय काय पोतं भरून घर भरून खायला का टोपला भरून भाकरी असते त्या फळांचं चांगलं ढीक लागलेलं वा. असतं काय बापाच्यात काय नसतं नुसतं गांधी माशी ठोय ट्रेडिंग करते. तुम्ही करताय म्हटलं मी काय कमी आहे मी सासू आहे तुला सांगितलेलं आहे सासू आहे. करते. आवाज खाली काय आवाज खाली करायचं मी चालली आता निघ आ कुठे जाणार निघ. कुठंच नाही जाणार आता इथंच बसणार आहे मग मला माहितीये उरफट बोलला का तू राहतीन जाय म्हणलं का येते अशी बाय आता खरंच जाणार आहे. हा जाय निघ. तन 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 करते मध माशावाने जसं तिला मळ लागलं. झाड आता थोडेफार कट करावं लागते ना लेच खाली चाललेत एका अशा लाईनीत झाली ना मापत गोल कट. होय होय काय मापात करू नका आणि काय नका ती हाय तशीच बरी आहे ती तुमच्या आईला सांगा जरा काय काय झालं आता काय केलं उठलं सुटलं काय काम करत नाही का मी मला सारखं भांडायचं मी आता गावात चालली होती ती साड्यांना पिको करायला जायचं नाही कुठनं पैसे आलं काय आणि तुम्ही त्या ठेकेदाराकडून कशाला 5,000 घेतले कोणाला सांगून घेतलं अगं आता सगळं तुम्हाला सांगायचं का तुमचे जेवढे भांडणं चालू आहेत नुसतंच भांडणं करतात तुम्ही एक तर ते मा बाप तुमच्या भांडणाचे याच्या पायी घरात सगळं थांबत नाही हा. गेला की सकाळी उठला का तिकडे पर संध्याकाळी झोपाच्या वेळेसच येतो. मी भांडकुरे ना कुत्र चावलंय ना मला अगं, मी भांडणे मीच भांडते अगं तसं नाही मी काय म्हणतो. बरं ठीक आहे अगं आई थोडी बोलली ना इकून ऐकायचं इकून सोडून द्यायचं कसं इकून ऐकायचं इकून सोडून द्यायचं. कसं असतं ते इकडून ऐकून सोडून द्यायचं मला जमत नाही जमणार नाही मला बाहेर नेऊन सोडा नाही तर मी चालली लगेच बरं तसं काय नाही. मी बोलतो आई संग काय बोलता चला आता माझ्या देखतच बोला बरं मी का भांडला पण ते पण अगं मी तुम्हाला माहिती आहे, आणलंय पण मला माझं शिकवते गप 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 तुम्हाला काय माझी माहित अगं, तू आणलंय मला किती. आता थोडीची आता काय कर मी काय म्हणतो ऐक मी आताच्या म्हणजे आता एवढं काम उरकलं का मी बोलतो आईला विचारतो माझ्या बायको संग कमून भांडते म्हणून हा. लग्न केल्यापासून एक दिवस ती सुखात राहिली नाही नुसतं भांडणं जाऊन विचारतोच मी कळलं का तू कुठे जाऊ नको हा तू अनावर आहे ना हा. जा तू घरी तुम्ही मी थोडं काम राहिले ते करून लगेच येतो रागात घरी बर रागातच येतो बघ ठीक आहे हा लवकर या हा मी राग असं ठेवतो रागात येतो बघ काय यांच्या भांडणं पाहिजे फार वैताग आलाय मला एक दिवस असं नाही की हे भांडले नाहीत कधी पटायचं यांचं काय माहिती ही सून ना माझी ना ऐकतच नाही असा आला ना तो असे कान भरून देते ना अशी चोपायला लावते ना तिला तिने जसं नको नको करून सोडलं बाया मला थोडं काही सांगायला गेलं का ऐकतच नाही ती झाली सासू मी झाली सून येतं असं झालं बाया आता तर हा असं राहतं काय कुठं नको नको करून सोडलं आणि तो अक्षर कुठे आहे गड्या अरे आला 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 आणि आता अशी नाटकं करते ना अशी पिसायला लावते ना त्याला काय बाई पोरं सुद्धा ध्यान दे ना आईकडे आई मेले का जगले अगं काय झालं आहे अरे हाताने करून खायची बारी आली मला आता काय तुझं पटतच नाही तिने कोणत्या गोष्टी केल्या अरे, तुला माहिती का मला एवढं मारलं लोचलं तिने हे बघ ना तोबाडीत सुद्धा आणली तरी पायसरी वाजवली एवढं? एवढं आणलं एवढं पुढची वागायला लागली ती अरे पुढची न मागची काय करू तिला चोप येऊन दे बाई टोक्या तुला धाकात नाही राहिली अक्षय तुला तिने पार बैल केला पण मी काय म्हणतो आई हा. कशाला भांडत राहते तू आता मी काय म्हणतो तुझं वय राहिलंय का आता आईचं मस्त भेट नवरे गेलं माझ्या तू लयच पुढचं बोलत आहे जाऊ दे तू काय खोडेल तू नाही सुद्धा बोल ना मग बोल ना ऐकतच आलं नाही पर्यंत तुझं मी काय म्हणतो, ती जसं करेन तसं करू दे ना आई तर खाय ना तू आता तुम्ही इथं भांडू नका तुम्ही तू मपला एवढंच बोललं तिला की नट्टा खट्टा करू नको बा
एवढंच बोलले तर थोडं शेणकूर काढायचं लगे मारायला उठली ना कांदान काढायला लागली माय मागची पुढची आई तू जरा तोंडाला आवर का झालं माय चुके माझ नशीब फुटलं लोक बघतील गप ना कमून येऊ येते तू मी चांगली नाही मीच घर सोडून निघून जाते ऐका आम्ही मी म्हणलो का तुला जा पुढं काय तिला सांगतो ना मी भांडू नको म्हणून फार नको नको करून ठेवले तुम्ही दोघींनी मला मध्ये पार माझ्या असं पार चिमटून टाकलंय मला तुम्ही पार फुटबॉल केलाय माझं ही कोण तिकडं कोणाचं ऐकू का तुझं ऐकू का तुझं ऐकू मलाच द्या हाकलून मग तुमच्या सुखाने संसार चालला ना मग तुला सुखाने काय नको संसार. मग जायला. सोप्या होती ना एकदा उठ बाय बसून हा मी बघतो तिला काय करायचं ते सांगतो मी तिला पाहते मी तू मार खाते का तू तिचा मार खातो सांगतो मी तिला तू आपलं शांत बस भांडू नको हा डोकं नको खराब करू तुला माहिती ना अक्षय तू ऐकायला खोटा बोलली का नाही कधी कधी बोलला ती का विनाकारण कधी भांडतच नाही तू हा मग तुला माहित नाही का? कारण तुझ्याकडे कारणांची एवढी लिस्ट आहे भांडायला तुला काय लागतंय हे बघ कसं आणला बघ असं हात बिन गावला बर राहू दे जाईन उपसून हात मग तू बस तिथं झाडाखाली आराम. बसते मी हा, चहा पाठवतो तुला. हा, जाय तिथं बसली बघती हा काय व्हायचं काय आईचं ऐकू का बायकूच लय हाल झाले गाड्या माझ्या मध्ये असं वाटतं घरीच नको यायला तिकडच राहणार जाऊ आपण तिकडच राहा आणि तिकडच खावा काय अरे नको झाले घरी थांबू का नको पर व्हायचा का आलाय डोक्याला पाहिजे अरे बघून चल ना अरे माय तू ओळखलं नाही काय अरे ओळखलं तुला इथं मला असं आता असं वाटायला लागलं हळूहळू मी तर काही याडच होईन झालं काय नाही व्हायला लागलं थोडा का रे काय पर नको झालं रे मला असं घरी जाऊशीच वाटलं हा आता घरातली किरकिर ना रोजची हाय का अख्ख्या गावात पसरलंय त्या घरात रोज किरकिर असते रोज ते सासू सुनेचे भांडण चालू असतात नुसते. रोजचं झालं रे रोजचं कोणत्या ना कोणत्या कारण ह्या दोघी निस्ता पर एकमेकाला भिडत निस्ता चाव 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 तुम्ही मिटवता नाही येत का एकदा गेलो तुम्ही मिटवायला हा माझाच फुटबॉल केला तुम्ही व्हा इकडं तू व्हा इकडं आणि असं होतं आईचं ऐकू का बायकोचं ऐकू आईचं ऐकलं तर बायकोला राग येतो बायकोचं ऐकलं का आईला राग येतो त्याच्यामुळे आपलं गप बसायचं काय अरे मी काय म्हणतो ऐक महेश बोल मा येड्याचं छान होऊन ऐक काय तू लग्न बिग्न करू नको अरे बाबा लय हाल होते ते हे काय माय चालू येतं कोणीच ऐकत नाही बघ एक आयडिया आहे माझ्याकडं सांगू का तू म्हणशील तर सांग बा आता काय दे कान हा होय हा अन्न फरक पडला मग बरं ना मी आहे ना मी कशाला आहे हा? मग काय नाही तर आहे तर मग जातो मग घरी काय मग आता जा मी येतोच हा चल तू चालला होता तिकडे निघला होता मी जातो इकडे तू चालला होता इकडं तू नको तू इकडून फिर हे असं चालू कर. दे. माझ्या डोक्यात अशी गरगरी कळतच हा. नाही मला कुठं चाललंय कुठं जाऊ येऊ हा. पासून आतापासून तुम्ही माझ्यासोबत बोलायचं नाही आवाज खाली कर कागद तरी आणली का घरात शिवास तुम्ही का बसा तोंड तुम्ही बंद बोलायचं कर, नाही, तोंड तुम्ही बंद कर. बोलायचं नाहीत नाही बोलायचं म्हणजे नाही बोलायचं म्हणजे नाही बोलायचं म्हणजे. भांडू नका काय? तुम्ही सारखं तिकडे भांडू नका तुम्ही हा? भांडू तिला नका. जातीच आई, मारतो. नको भांडू का कशाला भांडता माझा तुम्ही का दरवेळेस? तुला बसायचं? हा? तुला मारायचं का किती? हा? तुला मारते? मारते? शांत बस. हा, तुला मारलंय ना? तुला मारलं? महाराज बाबा, अहो बाबा तुम्हाला सांगू का हे आमच्या सासूचं ना काय प्रॉब्लेम आहे ते सांग सांगू तू पण तोंड काय नको बोलू बाबा इले बस हा इसून लागच ताळे तुम्ही जागच दोघे सारखे हा दोघींच्या तोंडी जादा चालतात बघतोय गावचं भांडे चालू आहे दोघांचे हा? खाली बसा खाली बसा खाली बसा तू इकडून ये, इकडून बसतोय बाबा अयो काय चालले या दोघींचे भांडण मी सांगू का बाबा सांग. मला पार घरात नको झालंय यांचं ना तोंडच बंद राहत नाही नुसते एकमेकी संग भांडत राहतात बाबा ही मारती मला सुनी ही माझी. मारती, सासू मला. मारती. तुम्हाला सांगतो बाबा या वायता का पाहिजे ना माझा बाप पाठ जातो गावात डायरेक्ट रात्री आंध्रा पडल्यावर येतो घरी मला असं वाटतं मी बी तेच चालू करा पाहिजे पाठ जातो ना आंध्रा पडल्यावर येतो तुमच्या घराला लागली दलिंद्री लागली याच्यामुळे ना हा हिच्यामुळे लागली बाबा. तुमच्या मनात लागली पा तुमचं म्हणते आता नाही तर तू करतो ते. दोघी यासारखे आहेत ते लेकरू काम करता कशा करता तुमच्या भांडणामुळे ते येत नाही घरी बरोबर आहे ना बरोबर आहे काय बाबा करा हिच्यामुळे येत नाही. तू दोघांची शांत बस तो तोंड बंदच ठेव बरोबर महाराज मग आम्ही काय करू तुम्ही सांगा ना तू तर काय बोलूच नको जर याला त्रास दिला ना तू 2 दिवसात मरशील नाही असं बोलली पाहिजे. तू तर बोलूच नको तू तर लगेच मरशील
की मग बाबा बाबा नको मला आई पाहिजे बायको पाहिजे महाराज, घरात महाराज. शांतता पाहिजे त्यासाठी मग काय करावं लागेल शांतता पाहिजे ना. हा बाबा मरायचं नाही लय भीती वाटतं मरायचं मला. काय गपला बाबाला बोलू दे शांतता पाहिजे ना तुम्हाला. हो. त्यासाठी शांती ठेवायची घरात. ती कशी ठेवायची? बडबड बन. नवऱ्याचं ऐकायचं, तू पोराचं ऐकायचं. हा, बाबा. काम करतो ना त्याला घरी सुख आणि शांती राहून द्यायची. बरोबर. त्याला आल्या आल्या पाणी विचारायचं, जेवण विचारायचं. बायकोचं काम आहे. बायकोलाच सांगते आई महाराजांचं म्हणणं असं आहे की घरात भांडणं करायचे नाही तर नाही करणार मग मरायचं नाही. अक्षयला भीती वाटते. मला पण नाही महाराज. म्हणायचं नाही ना. नाही मग घरात किरकिर करायची नाही. नाही करता का आजपासून नाही. बाबा टाका यांचा विषय संपूर्ण मग अक्षय मी समजा काम करेन. मी घरातलं भांडे घासून परची पुसून घ्या. दोघं मिळून करा पण भांडणं करू नका नको ते नाही केलं तर चालेल पण मी करेन. एकमेकांच्या गळ्यात पडा अशी नाही. मरायचं कोणी गेलाय का? हा मग शांत बसायचं. बरं, मी जातो. जा बाबांना चहा पाण्याचं हा. उठा उठा दूध आणू नका. चल 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 चहा तू बाबाला. बाबा धन्य. हा. जाऊ जा हम्म. आता तू. जा, जा. आता तू. एक नंबर आता कसा वटणीवर आल्या आता भांडायचं नाही इथं हा बरं हे त्यांच्या घेऊन पिऊ बस. जा, 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 तू. हा, मी- हा, मी हा, जातो. हा बाबा करा असतो.